लय दिवसापासून माझी ती इच्छा होती. मी तसा आळंदीहून ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा निघतो तसा नेवाशाहूनही ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा निघावा. आळंदीचे चोपदार आहेत त्यांनी सुद्धा खंत की आता लोकांनी इकडं नाही यावं, कारण तिकडं गर्दी एवढी झालेली आहे की ज्या उद्देशानं हे पालखी सोहळे निघालेले आहेत त्या भजनाचा तो उद्देशच राहत नाही, भजनच होत नाही, नुसतीच गर्दी झालेली आहे. मी यांना मागेही म्हणलो होतो, आताही म्हणलो, आता थोडं यांनी मनावर घेतलेलं आहे. ते म्हणे आपण बैठक घेऊ. घ्या म्हटलं. ज्ञानोबा यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या नेवासा तालुका आहे, शेवगाव तालुका आहे, इकडे श्रीरामपूर तालुका आहे, गंगापूर तालुका आहे, तर अशा परिसरातल्या जे दिंड्या आहेत एरवी अशा जातातच. त्यांनी जर माऊली बरोबर एकत्र चाललं, ज्ञानोबा यांचा पालखीचा रथ मध्ये ठेवून काही दिंड्या पुढच्या बाजूला, काही दिंड्या मागे, शासनालाही व्यवस्था करायला सोपं जाईल. आणि म्हणून जर आपण ज्ञानोबा यांचा पालखी सोहळा, भगवंताची सेवा घडावी, माऊलींचा सोहळा वाढावा, आपल्याकडून भजन व्हावं, अशा प्रकारची आस्था मनामध्ये ठेवून 10 का निघत नाही पहिल्या वर्षी दिंड्या, काय अडचण आहे. 2-4 पुढे चालतील, 2-4 मागं चालतील. हळूहळू एकदा लोकांना महिमा कळायला लागल्यानंतर आपोआप होऊन येतील. तुम्हाला नको म्हणायची वेळ येईल एवढ्या होतील. फक्त संस्थानवाल्यांनी जरा मन मोठे करावे माऊलीसारखी. बस झालं, त्याने आता संसार सोडावा, आता ज्ञानोबारायांची सेवा करण्याचा निश्चय करावा आणि राहिलेल्या आयुष्यात कल्याण करून घ्यावं. बघा कधी बसायचं सगळे महाराज मंडळींनी सांगा, आपण त्या दिवशी बैठक घेऊ आणि जसा ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा भजन करायचं. आपल्याला काय तुमच्या एरवी तुमच्या पंक्ती ठेवा, फक्त मुक्काम एका ठिकाणी, कीर्तन एक होईल ज्ञानोबारायांच्या पालखी समोर. ते कीर्तन असे वाटून देऊ, कोणाचं प्रवचन कोणाचं कीर्तन, आणि मग त्याच्या पंक्ती आपल्या करायच्या. कोणत्या गावकऱ्यांनी सांगितलं नाही, सगळ्यांना आम्ही जेवण देतो, त्यांचं जेवण घ्यायचं आणि निघावं. तयारी आहे तुमची? हातवर करायची महाराज मंडळी येते. वा 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 वा, काही अडचण नाही आहे. मग तसं असेल तर आपण या सप्ताहामध्ये बैठक घेऊ. आम्ही पुढचं केलं होतं पण आता बैठक घेऊ, अजून वेळ आहे. 3-4 महिनेत आम्ही आमची दिंडी ज्ञानोबा यांच्या पालखीच्या समोर चालवतोय. आमच्या दिंडी बरोबर 1000 माणसं असतात. तुम्ही मागं चाला, नाही तर तुम्ही पुढं चाला, आम्ही मागं चालतो. व्यवस्थित मुक्काम करू, आपण बसू, व्यवस्थित त्याचं नियोजन करू, त्याचं ट्रस्ट बनवा. पालखीचा अधिकार सगळा तुम्ही मंदिर संस्थानकडे ठेवा. आणि काढू इकडून तिकडून निघण्यापेक्षा तुमचे नावं द्या, तुमच्या देवीचे देवाचे कोणते नावं ठेवा. फक्त पालखी नाही, पालखी एकच ज्ञानोबा यांची. आणि आपल्या दिंड्या काढायच्या. काय 50 राहतील, 25 राहतील, 100 राहतील, जेवढे राहतील तेवढे राहतील. आपापलं भजन करायचं, काय अडचण आहे त्याला. काढूया, करूच. लय भविष्यावर नको टाकायला, कारण आता आमचाही काय भरोसा नाहीये. एकदा तरी मला माऊलीचा सोहळा पाहू द्या, ज्ञानोबा यांच्याच प्रार्थना आहे चरणी. आणि काढूया ज्ञानोबा सोहळा नेवासा ते पंढरपूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्या किंवा परवाच्या दिवशी लागलं तर सकाळी 10 वाजता, शुक्रवारी सकाळी 10 वाजता जे दिंडीचे चालक मंडळी आहेत, ज्यांच्या हातात आहे दिंडी, सगळ्या आपल्या लोकांना तुम्ही तिकडंच समजावं, इकडं नका आणू समजायला. फक्त इकडं याच्याकरता या. परवाच्या दिवशी निघू.